तुमचे काम एकदम चांगलं आहे आणि सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जगदंबा कुशन सेंटरला अवश्य भेट द्या। जय महाराष्ट्र मित्रांनो, MH11 सातारची गाडी आहे ही। तर ही असताना कंपनी फिटेड 7 सीटर गाडी होती, हिला आपण 5 सीटर मध्ये कन्वर्जन केलं। म्हणजे जे मोठं सीट असतं ते पुढं फिट केलेलं, पुढे ॲडजस्ट करून दिलं आणि कंपनी फिटेड जी 7 सीटर येतं तिला LPG किंवा CNG काही फिटिंगमध्ये येत नाही। तर ह्यांनी आफ्टर मार्केटकडे इतक्या लांबून म्हणजे सातारा मसवड येथून आपल्या विषय आलेले आहेत फक्त हे पाठीमागचे 2 सीट बनवण्यासाठी, जे स्पीकर बसण्याचा चान्सेस असतो। तसेच ह्याच्यात डिक्की टाईप होतं जेणेकरून आपण स्टोरेज करू शकतो अशा हिशोबाचं हे पलीकडे त्यांचा LPGचा मल्टीमीटर वाल वगैरे आणि याचा बेड प्लस सीट अशा कॉम्बिनेशनमध्ये बनवून दिलेलं आहे। तुम्हाला आता दाखवून देतो। सर करा, तिकडे टाकलेलं आहे हे अशा पद्धतीने याचं इन्स्टंटली बेड देखील होतं जेणेकरून आपण काही वेळेस सामान वाहण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बाहेर ट्रॅव्हलिंगला गेल्यानंतर तर त्याचा देखील फायदा होतो। आणि ज्यावेळेस बसायचं आहे त्यावेळेस ही एक सरासरी 3 फूट लांबीचा सीट करतो जेणेकरून त्याच्यावर आपण 3 माणसं एकदम आरामात बसू शकतील अशा हिशोबाचा पूर्णपणे स्पेस आहे। आणि पाहू शकता हे एकदम टोटली ह्या रबरला खेटून आहे आणि तिकडं पण जोपर्यंत ह्या सीटला खेटत नाही तेवढ्या अंतरामध्ये बनवतो जेणेकरून अडचण कसलीच येत नाही किंवा माणसं बसण्याची कॅपॅसिटी वाढते। जरी बाय चान्स कधी सीट वाढले वगैरे वगैरे तरी पण काही अडचण येत नाही अशा हिशोबाची बेस्ट ट्यूब आहे। त्या सीट खाली नंतर फिट होणार आहे पण त्याची वायरिंग अजून केलेलं नसल्या कारणास्तव ती बसवलेली नाही। गाडी अजून नवीच आहे, नवी अजून कामच चालू आहे गाडीचं, सगळं बसवणं बनवणं वगैरे अशा प्रकारे। गाडी भाडे तत्वावरच वापरताना ह्यासाठीच गाडी आहे त्या हिशोबाने त्यांनी, जेणेकरून कस्टमरला व्यवस्थित बसता यावं, प्रवास करताना कसल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारची गाडी बनवायचा सरांचा प्रयत्न चालू आहे। तर तुम्हाला सर भावी वाटचालीस शुभेच्छा। धन्यवाद तुमचे।